एबीपी माझावर आपण बघताय महाराष्ट्र देशा। इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची साता समुद्रापार गेलेली ओळख दशावतार आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे। याबद्दल दशावतार आणि भजनी कलावंतांसह सर्वसामान्य रसिकांकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त होते। याचं नेमकं कारण काय आणि हे सगळं प्रकरण काय आहे बघूया। डिसेंबर महिन्यात दिवे लागणी झाली की गावागावात असे मंत्रमुग्ध करणारे आवाज मंदिराच्या करण्यावरून कोकणातल्या दरीखोऱ्यात घुमू लागतात। पण आता याच आवाजांचा गळा घोटण्याची तयारी पोलीस प्रशासनानं सुरू केली आहे। कारण रात्रभर चालणाऱ्या दशावतारांनाही आता 10च्या ठोक्याला आवर्त घ्यावं लागणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर केला जाईल आणि तेही त्याचं योग्य जे काही डेसिबल लिमिट ठरवून दिलं त्या लिमिटमध्येच ते हे करतील, लाऊडस्पीकर वाजवतील। जे ध्वनी प्रदूषण जो कायदा आहे, ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण ऍक्ट, त्याप्रमाणे तुम्ही त्याला मात्र तुम्ही पालन केलंच पाहिजे। हायकोर्टाचे गाईडलाईन सर्वांवरती बंधनकारक आहे। खरं तर दशावतार सुरूच होतात ते मुळात मध्यरात्र उलटल्यानंतर। फक्त मनोरंजनच नाही तर दशावतारातून तत्कालीन सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली जाते। भजनं ही रात्र जागवणारी, मग काबाड कष्ट करून विरंगुळ्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यासाठी योग्य वेळ कोणती असणार? खरं तर आपल्या कोकणामध्ये जे विविध कार्यक्रम होतात हे रात्री 10 नंतरच कार्यक्रम होतात आणि लोककला म्हटल्यानंतर रात्री 10 नंतर हे सगळे प्रेक्षक उपलब्ध असतात। या प्रेक्षकांना आपल्या कामधंद्यातून मोकळीक मिळण्यासाठी या लोककला पारंपरिक पद्धतीने साजऱ्या केल्या जातात। एकतर गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित असलेल्या या नाट्य प्रकारांना आपली ही वैभवशाली परंपरा जपली आहे, तीही कोणत्याही संहितेविना। हा दशावताराला लेखक नाही, दिग्दर्शक नाहीये, कोणी कथा लेखक नाही। ह्या दशावतार एक फक्त बाकडा असतो आणि एक मागे पडदा असतो आणि ह्याच्यावर निर्जीवातून सजीवत्व निर्माण करून लोकांपर्यंत ही कला रात्रभर त्यांना खेळून ठेवून साक्षात या ठिकाणी लढाईचा उदाहरण म्हणून एक लढाईचा एक योद्धा आहे, लढाई खेळतात। गोरे, खानोलकर, वालावलकर, चेनवणकर, आरोलकर, आजगावकर, मोचेमाडकर ही मंडळी कित्येक वर्षांपासून रसिकांची अव्याहत सेवा करतायत। पण नव्या सरकारी फतव्यानं यंदाच्या जत्रांच्या हंगामाचीच रया गेली आहे। सिंधुदुर्गाची भौगोलिक रचना ही डोंगर दऱ्या पार करून एका दिवशी आज या गावात तर इथून 30-35 मैल जाऊन दुसऱ्या गावात नाटक सादर करायचं। आरोग्याच्या जागरणामुळे आरोग्याची नीट देखभाल होत नाही। एवढा दादा आजवर आलाय, कसा आलाय आणि तू नसतीस तर हा आलाही नसता। याच्यासाठी याला इथून हलवून दे। ज्या शहरांमध्ये दाट वस्ती आहे तिथं ध्वनी प्रदूषणाची समस्या आपण समजू शकतो, पण कोकण हे विरळ लोकवस्तीच आहे, त्यामुळे ध्वनी प्रदूषणाच्या नावाखाली दशावताराची दशा करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे। सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ।